हाय हॅलो नमस्कार ताईंनो, मी मधू तुम्हा सगळ्यांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। हा व्हिडिओ मी काढला आहे आई ते आले होते ना पुण्यामध्ये वहिनीचा लॅपटॉप घ्यायला त्या दिवशीचा। तर प्रेम ते खूप उशीर झाला त्यांना यायला। प्रेम पण झोपी गेला होता रात्री, त्यांना 1 वाजले आणि सकाळी प्रेम तयार होऊन बाहेर आला तर हे सगळे बसलेले बघितले तो खूप खुश झाला। पण स्कूलला जायचं पण होतं, घरी पण थांबायचं होतं त्याला। आई त्याला सांगत होती की बाळा आम्ही आज इथंच आहे, तू स्कूलला जाऊन ये मग परी सोबत खेळ। आणि इकडे परीची काय समू कुठे आहे? समू कुठे आहे? समू ए समूला दे ना छान एक, समूला दे ना। काय रे वंशू? समूचा कुठे दादा? समूचा डोरेमॉन वंशू काय आहे? डक करे तेव्हा त्याचा कलर नाही होत का? काय पण हे कसलं भारी ना। आणि ते काय छान आहे कलर, बघ ना किती क्लेचे, बघ ना कलर किती क्लेचे। काय कापायचं? क्लेचं काय बनवणार आहे आता? लॉलीपॉप। किती कलर आहे काउंट कर ना, इथून 1 पासून काउंट कर। हाँ कर ना, कोणता कलर आहे? व्हाइट। हाँ स्किन कलर आहे। हाँ कोणता पिंक आहे तो? हाँ बेबी पिंक। ब्राउन, पर्पल, अरे कोणता आहे बघ ना, दिसत नाही तो? ब्लॅक आहे ना, ब्लॅकच आहे ना। हाँ आणि तो हाँ चल द्या सगळं। डोळ्यात जाईल दादा काय प्रेम तू काय बनवतोय? ए कशाला फेकायचं, त्यातच ठेवायचं परत। ते कसं लटकतंय बघा हाताला, हे ना डुप्लिकेट आहे बरं का। ताईंनो मी डाळबट्टीचा स्वयंपाक करणार होते ना, तर डाळबट्टीचं बनवत होते। म्हटलं आधी डाळबट्टी बनवून घेऊ आणि नंतर आईला म्हटलं तू भाजी बनव मग। तर मी ना हे पीठ घेतलं होतं, हे जरा असं जाडसर असतं, त्याच्यामध्ये मीठ, हळद, अजून ओवा टाकलेला, अजून बडीशोप पण टाकली आणि थोडासा सोडा पण टाकला। तेल टाकायचं कारण की इकडं तेल टाकलं होतं। पिठात जर तेल टाकलं ना तर बट्टी तळल्यावर ना पटकन चुरल्या जाते, नाहीतर मग चुरत नाही, एकदम कडक होऊन जाते। म्हणून तेल पण टाकायचं। इकडं आळूची भाजी करत होते, आळूच्या पानांची। मी आमच्या भागात ती पण भाजी खूप करतात, डाळबट्टी जर केली तर ती करायची हमखास। आणि छोटे छोटे गोळे वगैरे करून घेतले आणि मी इडली पात्रात वाफवून घेत असते, पण वहिनी म्हणे जास्त येत आहे तर मग तुम्ही पातेल्यातच टाका, पातेल्यात पण पटकन होईल। बऱ्याच दिवसापासून म्हणजे खूप दिवसापासून मी आता दोघांसाठी करायची म्हटलं मी इडली पात्रातच वाफवून घेत असते, पण मग आता सगळेच होते म्हटलं मग सोबत होऊन जाईल सगळी बट्टी, म्हणून मी पातेल्यात टाकले आणि उकडून घेतलं, मग डायरेक्ट वाफवून नाही घेतले। एकच यायलंय बाई।
अरे यार मी थोडं तापू पण गरमच आहे म्हणा, आहे की नाही? देऊ टाकून सगळे आता. आहे ना खाली बघा. माझी बट्टी उकडून झाली आणि वहिनीने डाळ करायला घेतली. त्यांनी डाळ टाकली आणि बट्टी उकडलेलं पाणी होतं ना, तेच पाणी त्यांनी परत डाळीला टाकलं. तर खाली थोडंसं लटकली होती, स्टीलचं पातेलं होतं ना ते, त्याच्यामुळे थोडी बट्टी आधीच हे झाली त्याला. आणि ही बट्टीचे काप करून घेतली आणि परत तळायला घेतली. वहिनीनेच तळली ती, मी थोडीशी तळली होती. वहिनीने आणि मी डाळ बट्टी करून घेतली आणि आईला भाजी करायला लावली. ती भाजी जरा तिने पिळून वगैरे घेतली, पाणी काढलं आणि त्यात बेसन पीठ टाकलं आणि ती थोडीशी हाटून घ्यायची, जशी आपण याची भाजी करतो ना शेपू पालकची तशी. आणि नंतर मग लसूण मिरचीची त्या जिऱ्याची फोडणी देऊन घ्यायची. कोणी आमसूल टाकतं, चिंच गूळ. आता आमसूल तर नव्हतं पण चिंच आणि गूळ टाकली होती आईने आणि भाजी करून घेतली आणि जेवायला बसलो. तुला काय काय पाहिजे? रेडवालं. महेश मामा तू कांदा आण रे. बाहेर पाहिजे. याच्यात टाकू का? त्याच्यात का? मग डिश मध्ये द्यायला. डिश मध्ये देऊ? दे इकडं. एवढं मोठं ताट घेणार तू? हो घे ना. कुठे टाकू? सांगू नको. कुठे टाकायचं? एक नंबर. काय होय बाई काम झालं. पटकन फिनिश होतं माझं प्रेमचं. प्रेमच फिनिश होईल. एक नंबर बसेल. जर तुला कांदा पण दे प्रेमला. डॉक्टरचं उरकलं. पाणी का तांब्यामध्ये एवढं खा फिनिश कर. हे बाय मग मी जा. बस 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 बस. नको खाऊ नको खाऊ. जाऊ दे, उठ. उठ आता उठ आता. जाऊ दे. आता लय झालं. उठा. विना. विनर प्रेम झाला विनर. तिकडे बेसिन मध्ये जेवण वगैरे झालं, डॉक्टर पण क्लिनिकला गेले आणि आम्ही मग सगळं आवरलं किचन वगैरे. आणि नंतर मग शेजारच्या ताईंनी केळी आणून दिलेली होती कच्ची, त्यांनी गावाकडून आणली होती बहुतेक ती, मग दिली त्यांनी मला. म्हणे चिप्स कर त्याचेवाले मग तुला. मग आई म्हणे आम्ही आहे तर करून घे लगेच. मग अण्णा भाऊ आणि मी चिप्स करायला लागलो. बरेच होते, 1 डझन तरी असतील त्या केळी, पण मी 4-5 केळींचं केलं आणि बाकीच्या आईला देऊन टाकल्या तिकडे गावात. 2च केळींचं किती निघालं ते? छान झाले मस्त एकदम. आणि आम्हाला ते चिप्स ना डायरेक्ट तेलामध्ये सोडायचे होते किसणीने, पण ती किसणी दोन्ही बाजूनी पॅक होती. मागच्या साईडने डिझाईनचं चिप्स काढतात आणि पुढून परत असं प्लेन होते, त्यामुळे ते डायरेक्ट तेलामध्ये सोडता नाही आले. अण्णा भाऊ मग ताटात सोडले केले आधी आणि नंतर मग तेलात सोडले. खूप चिकट हात होता त्याच्यावाले, मला माहीत नाही हाताला काय लावतात ते सालता कसं. मग ते केळी खूप अशी चिकचिक होऊन गेले माझ्या हाताने. अण्णा भाऊने ते केले बी, तळले पण आणि नंतर त्याच्यावरती मीठ टाकले. मीठ टाकून घेतलं, मस्त झाले होते एकदम कुरकुरीत. प्रेमला पण खूप आवडले.
बोलू ना, जाऊ दे चला. पण बोलत नाही मग नको थांबू का? मग ते कुठे बोलताय तुमच्यासोबत? तुम्ही थांबून पण कोणी बोलणार नाही. मग काय करू, जाऊ का? चला, परीला सांभाळायला पण लक्ष देईल. काय करू सांगा मग? थांबू का जाऊ मग? हा? जाऊ का? मग तू का रुसला? माझ्याशी का बात नाही करायची मग तू? हत्ती बनवून सोना जाणार आहे. नाही जायचं घरी? लग्नाला जायचं का आपल्याला कोण मामाच्या? आयुष्यामध्ये यांना दाखव हत्ती बनवतो. हत्ती बनवून दाखव ना. एलिफंट बनवून दे ना. हत्ती हा? मला आयुष्यात म्हणले बस जाणार तू. नाही. बरं. मग जाऊ का मी? हा. वंशू, तुला यायचं का? तुला यायचं माझ्यासोबत? नाही, कोणाला नाही. तुला यायचं? सर्व आवरलेलं आईन त्यांना निघायचं होतं घरी जायला, तर म्हटलं मग परीचं टाळू भरून घेऊ. टाळू वगैरे भरला, त्यांना हळदी कुंकू लावलं आणि त्यात प्रेम खूप नाराज झाला, त्याला पण जायचं होतं आईन त्यांच्यासोबत. म्हटलं पण मग स्कूल होतं आणि तो एकटा राहणार पण नाही, त्याच्यामुळे मी काही पाठवलं नाही. नाचेल बाळकेला. ठीक आहे. चलो चलो, मी चालली. लवकर या. आम्ही देतो आम्हाला भेटायला आला. आम्ही देतो आता. शेरी माझ्यावर कोण थोडी शेरी माझ्यावर. चल समू चाल बाई, माझ्या खूप चाल गो बब्या. चालली तू? आता मग लवकर मी या. येणार. Next आता या म्हणा, लवकर या तुम्ही. ओ ग बाई. बस. तेवढंच. दादा समोर ठेवायचं की दा? आणि वंशूला मी घेऊन जाते. काय करताय? नाही मारू दे बेबी. समो आता बाय का? बाय. आता बाय. चालला तू? दादू चालला तू? इधर से कौन आ रहा है? कॉलेज बॉय दिसता तुम्ही आर्यन. स्कूल बॉय नाही तुम्ही, कॉलेज बॉय. समोर बाय बाय कर. चला तर ताईंनो, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय. श्री स्वामी समर्थ. चला येऊ का? बाय.